नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसएसटी कॉलेज आर्ट्स अँड कॉमर्स मध्ये तुमचं स्वागत आहे। हे आहे एसएसटी इडुपीडिया। मी असिस्टंट प्रोफेसर सुवर्णा निकम। आपण मागच्या याच्यामध्ये शिकलो होतो, कॉर्पोरेट कम्युनिकेशन मधला टॉपिक आपण बघितला होता, कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि इथिक्स, नैतिकता। जर आपण कॉर्पोरेट कम्युनिकेशन मध्ये मीडिया मध्ये जर आपण काम करत असू तर त्या नैतिकतेचं महत्त्व काय आहे, नैतिकतेचा वापर करून काही मुद्द्यांचा वापर करून आपण आपला व्यवसाय किंवा जिथं मास मीडियाच्या ठिकाणी आपण काम करतो त्या ठिकाणी तो अतिशय चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने पार पडू शकतो हे आपण मागच्या वेळेस बघितलं होतं। कारण इथिक्स, नैतिकता हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे। भले मग तो तुमच्या रोजच्या जीवनातला असू दे, तुमच्या कामातला असू दे, तुमच्या शैक्षणिक क्षेत्रातला असू दे किंवा कॉर्पोरेट सेक्टर मधला असू दे, तिथं नैतिकतेची तत्व आपण आपल्याला अंमलात आणावीच लागतात। ज्यावेळेस आपण ही नैतिकतेची तत्व अंमलात आणतो त्यावेळेस तो व्यवसाय किंवा कुठलीही पोस्ट राहील ती व्यवस्थितरित्या पार पडत असते। त्याच पद्धतीने नैतिकता बघितल्यानंतर आपण पुढचा टॉपिक बघणार आहोत, प्रोफेशनलिझम, कोड ऑफ इथिक्स आणि मास मीडिया लॉ। प्रोफेशनल कोड ऑफ इथिक्स म्हणजे व्यावसायिक आचारसंहिता आणि मास मीडिया लॉ। मास मीडियाचे कायदे बदनामी, क्राईम, आक्रमकता, गोपनीयता, कॉपीराइट, सायबर कॅफे, आरटीआय अशा प्रकारचे बरेचसे गुन्हे आपण आजपर्यंत बघितलेलं असेल की बरेचसे गुन्हे ही सायबर क्राईम बाबत घडत असतात, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदनामी वगैरे करण्याचे किंवा काही फोटोज वगैरे टाकले जातात। तर त्या मास मीडियाच्या संदर्भामध्ये मीडिया क्षेत्राशी रिलेटेड असे कुठले आपल्याकडे कायदे केले गेलेले आहेत आणि व्यावसायिक आचारसंहिता काय आहे हे आपण आज बघणार आहोत। अनुपालन आधारित आचारसंहिता म्हणजे काय, तर सर्व व्यवसायांसाठी कायदे नियुक्त आणि सुरक्षा मानकांसारख्या समस्यांचे विनिमय करत असतात। अनुपालन आधारित आचारसंहिता केवळ आचरणासाठी मार्गदर्शन तत्वे ठरवत नाही तर उल्लंघनासाठी दंड देखील निर्धारित करतात। बँकिंग असू द्या, उद्योग असू द्या, मीडियाचे क्षेत्र असू द्या, कायदे असू द्या, व्यवसाय असू द्या, ह्या सगळ्यांचे आचरण नियंत्रित ते लोक करत असतात। हे उद्योग, कायदे आणि नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी अनुपालन आधारित आचारसंहिता तयार करतात। कर्मचारी सहसा आचार नियम शिकविण्यासाठी औपचारिक प्रशिक्षण घेतात। पालन न केल्याने संपूर्ण कंपनीसाठी कायदेशीर समस्या निर्माण होऊ शकतात। फर्म मधील वैयक्तिक कामगारांना मार्गदर्शन तत्वाचे पालन करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल दंडाला समोर जावे लागते। आचारसंहिता म्हणजेच काय, तर तुम्ही रोजच्या जीवनामध्ये किंवा मास मीडिया क्षेत्रामध्ये, व्यवसाय क्षेत्रामध्ये, बँकिंग क्षेत्रामध्ये, कुठलेही क्षेत्र असू दे XYZ, तिथं तुम्हाला काही आचारसंहिता लागू केलेले असतात, काही नियम बनविलेले असतात, तर त्याचं आचरण करणे हे आपलं महत्त्वाचं काम आहे। काही बाबतीमध्ये जर तुम्ही हे आचरण व्यवस्थित केलं नाही, त्याचं उल्लंघन केलं तर तुम्हाला दंडही दिला जाऊ शकतो। आचारसंहितेची उद्दिष्टे आणि तत्वे पाळली जातात याची खात्री करण्यासाठी काही कंपन्या एक अनुपालन आधारित नियुक्त करतात। त्या व्यक्तीला नियमन कोड मधील बदलावर अद्ययावत ठेवायचे आणि अनुरूपतेला प्रोत्साहन देण्यासाठी कर्मचाऱ्यांना वर्तनाचे परीक्षण करण्याचे काम दिले जाते। या प्रकारची आचारसंहिता वैयक्तिक वर्तनाचे वैयक्तिक निरीक्षण करण्याऐवजी स्पष्ट नियम आणि चांगल्या परिभाषिक परिणामावर आधारित आहे। त्यामुळे कायद्यांचे कठोर पालन असूनही काही अनुपालन आधारित आचारसंहिता कंपन्यांमध्ये नैतिक जबाबदारीच्या वातावरणाला प्रोत्साहन देत नाहीत। मूल्य आधारित आचारसंहिता म्हणजे काय, तर जसं नैतिक आहे, नैतिकतेमध्येच मूल्य हा एक महत्त्वाचा घटक असतो, तर त्या मूल्यांवर आधारित आचारसंहिता कशी असते। मूल्य आधारित आचारसंहिता कंपनीच्या मूळ मूल्य प्रणालीला संबोधित करते। हे जबाबदार आचरणाच्या मानकांची रूपरेषा देऊ शकते, कारण ते मोठ्या सार्वजनिक हित आणि पर्यावरणाशी संबंधित आहे। मूल्य आधारित नैतिक संहितांना अनुपालन आधारित कोडपेक्षा जास्त प्रमाणात स्वयंनियमन आवश्यक असू शकते। काही आचारसंहितांमध्ये अनुपालन आणि मूल्य या दोघांनाही संबोधित करण्याची भाषा असते। उदाहरणार्थ
इथं तर तुम्हाला किराण्याचं उदाहरण दिलंय की किराणा मालाचं एखादं दुकान असेल तर तिथे काही आचारसंहिता असतात. म्हणजे काय तर आरोग्य, कंपन्या या बाबतीमध्ये काही वचनबद्धता असते. त्याच्यामध्ये जर काही माल हा त्याला समर्थक नसेल किंवा अनमानी राहण्यामानात असेल तर त्याच्याशी तुम्ही तो करार नाकारू शकता. हेच आपल्याला मीडियाच्या क्षेत्राशी सुद्धा लागू पडू शकतं. म्हणजेच काय तर मीडियामध्ये जर आपल्याला काही आपण एखादा कायदा किंवा एखादी गोष्ट आपण पास केली किंवा ती अप्रूव्ह केली तर त्याच्यामध्ये काही आचारसंहिता नियम दिलेले असतात. जर ते आपल्याला मान्य नसतील तर आपण तो नाकारूही शकतो. आता व्यावसायिक आचारसंहिता म्हणजे काय तर सिक्युरिटी अँड एक्सचेंज कमिशन किंवा राज्य नियमांकडे नोंदणीकृत वित्तीय सल्लागार विश्वासार्ह कर्तव्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नैतिकतेच्या सहतीने बांधील आहे. ही एक कायदेशीर आवश्यक आहे आणि एक निष्ठा संहिता देखील आहे ज्यामध्ये त्यांना त्यांच्या ग्राहकांच्या सर्वोत्तम हितासाठी कार्य करणे आवश्यक आहे. आता आचारसंहिता आपण बघितला की आचारसंहिता काय आहे की कुठल्याही क्षेत्र असू द्या, व्यवसाय क्षेत्र असू द्या, बँकिंग क्षेत्र असू द्या, मास मीडिया क्षेत्र असू द्या, या सगळ्या क्षेत्रांमध्ये आचारसंहितेचा उपयोग केला जातो. ती आचारसंहिता आपण का वापरतो तर त्याचं काम करण्यासाठी काही नियमावली बनवली असते आणि त्या आचारसंहिता तिथं पाळली गेली पाहिजे. म्हणजे नैतिकतेला आधारित ती आचारसंहिता तिथं बनवली जाते आणि जर ती पाळली नाही तर तिथं दंडही दिले जातात. आता भारत मीडिया करमणुकीमध्ये बदनामी आणि कायदे आणि उपाय आपण नेहमीच बघत असतो की सायबर क्राईम मोठ्या प्रमाणावर होतात. तुम्ही जे वेगवेगळे सोशल मीडियाची साधनं वापरतात, बदनामी हे माध्यम आणि मनोरंजनातून पसरलेल्या खोट्या गोष्टींपासून व्यक्तीच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्याशी संबंधित आहे. माध्यमांद्वारे अखंडितपणे माहिती प्रसारित करण्याच्या क्षमतेमुळे अशा माहितीच्या सामग्रीचे नियमन करण्याची गरज वाढत आहे. कितीतरी मोठ्या प्रमाणावर मास मीडिया क्षेत्रामध्ये खोट्या प्रमाणात बातम्या छापल्या जातात किंवा कोणाच्या बदनामीवर बातम्या छापल्या जातात, कोणाचे फोटोज तिथे दाखवले जातात. त्याला सायबर क्राईम असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये बदनामी केल्याबद्दल आपल्याकडे काही कायदेशीर उपायही केले जातात. मीडिया आणि मनोरंजन उद्योगाच्या जलद वाढीमुळे माहिती आणि वर्धित सार्वजनिक संभाषणात अभूतपूर्व प्रवेश उपलब्ध झाले आहे. ही शक्ती तथापि बदनामीच्या शक्यतेसह अंतर्निर्वाह जोखीमेत येते. हा लेख मीडिया आणि करमणुकीमधील बदनामीच्या गुंतागुंतीचा शोध घेतो. प्रतिष्ठेला हानी पोहोचवणाऱ्या खोट्या विधानाचा सामना करण्यासाठी उपलब्ध कायदेशीर चौकट आणि कायदेशीर उपाययोजनांचे प्रदर्शन करतो. म्हणजे काय तर आपल्याला वेगवेगळ्या प्रमाणावर लोकांची जी बदनामी केली जाते, एक करमणुकीचं साधन म्हणून आपण मीडियावर बऱ्याचशा गोष्टी टाकत असतो, परंतु त्या करमणुकीच्या साधनामध्ये कधी कधी कोणाची बदनामी मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. तर कोणाच्या प्रतिष्ठेला जर हानी पोहोचत असेल खोट्या विधानाला सामना करण्यासाठी, त्याच्यासाठी आपण काही कायदेही त्याच्यामध्ये केलेले आहेत. आता भारतातील बदनामी एखादी व्यक्तीला, प्रतिष्ठेला किंवा उपजीविकेला हानी पोहोचू शकते. तो एक गंभीर गुन्हा आहे. बदनामीमध्ये लिखित आणि उपचारलेले दोन्ही खोटी विधाने समाविष्ट असतात जी एखाद्या प्रतिष्ठेला, चरित्रेला किंवा सामाजिक स्थितीला हानी पोहोचवू शकतात. वृत्तपत्रे, दूरदर्शन, रेडिओ, ऑनलाईन प्लॅटफॉर्म, सोशल मीडिया आणि इतरांसह विविध माध्यमांद्वारे मीडिया आणि मनोरंजनाच्या संदर्भात बदनामी होऊ शकते. हे लेख, प्रसारण, टिप्पण्या किंवा सोशल नागरिकांना खोट्या किंवा हानिकारक विधानापासून संरक्षण देण्यासाठी बदनामी कायदा लागू करण्यात आलेला आहे. भारतात मानहानीच्या प्रकारांना समोर जाण्यासाठी एक मजबूत कायदेशीर व्यवस्था अस्तित्वात आहे. जर तुम्हाला कुठले खोटे आरोप केले गेले, तुमची बदनामी करण्यावर काही झालं तर तुम्ही त्याच्या विरुद्ध कंप्लेंट करू शकतात आणि तो बदनामीचा कायदा तिथं लागू करू शकता. आणि बदनामीचा कायदा लागू केल्यानंतर त्या व्यक्तीच्या अनुषंगाने तुम्ही मानहानीचा दावाही तिथं लावू शकतात. आता मीडिया आणि मनोरंजनामध्ये बदनामी, प्रसार माध्यमे आणि मनोरंजन उद्योग हे वारंवार भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य याच्यात अडकतात. स्वतंत्र अभिव्यक्तीचा अधिकार भारतीय संविधानाने हमी दिलेला असला तरी तो पूर्ण अधिकार नाही आणि एखाद्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्यासारख्या वाजवी मर्यादेचा अधीन आहे. म्हणजेच काय तर आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य 19 ऍक्ट नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला देण्यात आलेलं आहे.
परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्य जरी आपल्याला दिलं गेलेलं असलं तरी पण तो पूर्ण अधिकार नाही, कारण एखाद्याच्या व्यक्तीची प्रतिष्ठेचं संरक्षण करणं हे आपलं काम आहे आणि तुम्ही त्याची बदनामी किंवा त्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवू शकत नाही. वृत्तलेख, सोशल मीडिया पोस्ट, टेलिव्हिजन ब्रॉडकास्ट, चित्रपट तसेच सोशल मीडिया, ब्लॉग, ब्रॉडकास्ट यासारख्या नवीन डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे मीडिया आणि मनोरंजनाच्या संदर्भात बदनामी होऊ शकते. व्याटनाम एखाद्या व्यक्तीला त्याच्या सार्वजनिक स्थितीमुळे बदनामीला बळी पडतात आणि ते अनेकदा त्यांच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी कायदेशीर उपाय शोधतात. सध्या सोशल मीडियाच्या वाढीसह चुकीची विधाने वेगाने पसरू शकतात आणि एखाद्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला लक्षणीय परिणाम करतात. तसेच ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे प्रदान केलेल्या निनावीपणामुळे अशा प्रकारच्या प्रकारामध्ये वाढ झालेली आहे, जेथे व्यक्तींना खोटी माहिती पसरविण्यासाठी बनावट खाती किंवा टोपण नावे वापरली आहेत, ज्यामुळे बदनामी जबाबदारी असलेल्या ओळखणे आणि त्यांना जबाबदार धरणे कठीण झालेले आहे. मीडियाशी रिलेटेड जी काही क्षेत्र आहे, टेलिव्हिजन, ब्रॉडकास्टिंग, चित्रपट, सोशल मीडिया पोस्ट, ब्लॉग या सगळ्यांवरच आपण ही पोस्ट आपण टाकू शकतो आणि याला सायबर क्राईम म्हणजेच काय, तर याच्या माध्यमातून एखाद्याच्या व्यक्तीला प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणे. मास मीडिया बदनामीचे कायदे. बदनामी, गोपनीयता, आक्रमण, कॉपीराइट कायदा, डिजिटल पायरेसी, RTI कोणत्याही संस्थेमध्ये प्रेक्षक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. हे संस्थेच्या प्राथमिक संसाधने, श्रम, भांडवल, कच्चा माल आणि दुय्यम संसाधने जशी की वैधता आणि प्रतिष्ठा तयार करण्यात मदत करतात. आमच्याकडे बरीच उदाहरणे आहेत ज्यात एखाद्या संस्थेची प्रतिष्ठा त्याच्या अनैतिक पद्धतीने, खोट्या वचनबद्धतेमुळे किंवा त्यांच्या भागधारकांच्या चुकीच्या वागणुकीमुळे नष्ट झालेली आहे. म्हणून कोणत्या यशस्वी संस्थेने आचारसंहिता आणि सरकारी मार्गदर्शन तत्वे आणि कायद्याचे पालन केले पाहिजे. म्हणजेच का आचारसंहिता लागू करूनच, आचारसंहिता नैतिकता हा महत्वाचा घटक आहे, नैतिकतेनंतर आचारसंहिता हा महत्वाचा घटक आहे आणि त्याच्यानंतर जे काही गुन्हे होतात त्यांचं प्रमाणही कमी होऊ शकतं आणि ते होऊही नाही शकत. आता कॉर्पोरेट कम्युनिकेशन मधील नैतिकता आणि कायद्याची जी संकल्पना आहे त्याची विभागणी केलेली आहे. सगळ्यात महत्त्व नैतिकता महत्वाची आहे, आचारसंहिता महत्वाचा आहे आणि कायद्याची संकल्पना. तर याच्यामध्ये मास मीडियाचे कायदे आपल्याकडे वेगळे केले गेलेले आहेत, ज्यांचा कोणाच्या प्रतिष्ठेला धक्का पोचला किंवा एक वेगळं क्षेत्र आहे ते वेगळं केलेलं आहे. त्याच्यानंतर गोपनीयता स्वारी म्हणजे गोपनीयता ठेवण्यासाठी जर एखादी बातमी आपल्याकडे आली तर त्या बातमीमधून तुम्ही गोपनीयता कशा पद्धतीने ठेवू शकतात याची माहिती या माध्यमातून दिलेली आहे. कॉपीराइट कायदा आपल्याकडे दिलेला आहे. RTI आणि मीडिया प्रतिसाद हा सुद्धा आपल्याकडे एक वेगळ्या भागामध्ये विभागणी केलेली आहे. आणि नैतिकता व्यवसाय कोड म्हणजे नैतिकतेने व्यवसाय कशा पद्धतीने आपण करू शकतो. म्हणजेच काय, तर आपण सगळ्यात महत्वाचं कॉर्पोरेट कम्युनिकेशन मधील इथिक्स बघितलं होतं, नैतिकता काय असते आणि नैतिकता ज्यावेळेस आपण पाळत असतो त्यावेळेस आचारसंहिता लागू केली जाते की कुठल्या पद्धतीने तुम्ही काम केलं पाहिजे, कुठल्या पद्धतीने नाही केलं पाहिजे, त्याचा कुठलाही आपल्या व्यवसायावर, आपल्या क्षेत्रावर परिणाम होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. आणि सगळ्या प्रकारे सगळ्यात महत्वाचा म्हणजे जर तुम्ही कोणाच्याही विरोधी प्रतिष्ठेला धक्का पोहोचवू शकत नाही, बदनामीपर वाक्य वापरू शकत नाहीत, तर त्याच्यामुळे तुम्हाला वेगवेगळे कायदे आपल्याकडे आपल्या सरकारने केलेले आहेत. त्या सरकारला जर तुम्ही कोणाविरुद्ध केलं तर मानहानीचा दावा सुद्धा ते लोक करू शकतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सजाही होऊ शकते. त्यामुळे नैतिकता, आचरण आणि कायदे हा अतिशय एक महत्वाचा पार्ट कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आहे. हे आपण पहिल्या याच्यामध्ये बघितलं होतं आणि हे तिन्ही पॉइंटने कव्हर झालेलं होतं. पुढच्या याच्यामध्ये आपण नवीन टॉपिक घेऊन येऊया. तोपर्यंत थँक्यू.